लोग ट्रॉमे देते इसलिए मैं खुद को ही वर्ड याद नहीं आ रहा अभी तो समझ लो। 94.3 माय एफएम पर मैं हूँ आरजे देवा. तो कोरिओग्राफर राजश्री पण आहे. राजश्री हॅलो. पण सगळ्यात आधी आम्हाला जेव्हा हे ऑफर आली की आम्हाला कोरिओग्राफ वगैरे करायचंय हे आम्हाला एक दिवसा आधीच कळलं आणि आम्ही त्याच दिवशी कोरिओग्राफ वगैरे केलं आणि सेकंड डेला लगेच शूट केलं. बापरे, एवढं सगळ्या fast? गोष्टी इन्स्टंट होत्या. प्रत्येक कलाकाराला एक टाइम ही खूप महत्वाची गोष्ट असते. हो. कारण त्या गोष्टीला टाइम जितका जास्त टाइम दिला जातो तितकी ती डेव्हलप होत जाते. चांगली होती. मिरर पण क्लीन नाही वाटत चला जरा सगळ्यांना होते का बाकीचं ऍडजस्ट. तुम्ही मावणार नाही आम्ही जाऊ का पुढे? बट 6% आहे ना कॅपॅसिटी. 6% आहे कॅपॅसिटी बट प्लीज एकदम फुल झालं. 408. हा उजा 408 एक जण गोळी पण येऊन जा. 408 आहे कॅपॅसिटी. कितव्या फ्लोअरवर आहे सर? हा कितव्या फ्लोअरला आहे सर? हॅलो हॅलो. शूट करना होता हो बीन माय फकीरा. लोग ट्रॉमे देते इसलिए मैं खुद को ही कर लेती. क्या कर लेती. वर्ड याद नहीं आ रहा अभी तो समझ लो. Okay. फीलिंग समझनी इम्पोर्टेंट है. रोस्ट तिकडे बनवून मग इकडे ऑन एअर. इकडे फक्त ऑन एअरचं काम असतं, बाकी काहीच नाही. तुम्ही सगळे पहिल्यांदा येत आहे का? ओके ओके. इथूनच आमचं. सो वेलकम बैक जळगावकर 94.3 माय एफएम पर मैं हूँ आरजे देवा. सुबनीत प्रोडक्शनची माझी बायको एक नंबर हे गाणं लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आणि आज आहेत आपल्यासोबत जळगावच्या अभिनेत्री, इंस्टाग्राम रीलच्या स्टार विशाखा सपकाळे आणि सोबत आहेत राजश्री पाटील ज्या आहेत या गाण्यासाठी कोरिओग्राफर. तुम्हा दोघींचंही माय एफएमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तो कोरिओग्राफर राजश्री पण आहे. राजश्री हॅलो. हॅलो सर. तुझ्याबद्दल अधिक थोडंसं ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला. काय सांगशील? मी राजश्री पाटील. माझा स्टुडिओ आहे तन्मन डान्स अँड फिटनेस. माझ्यासोबत माझे पार्टनर पण आहे तेजस निंबाळकर. तर आम्ही ॲज अ प्रोफेशनली कोरिओग्राफ वगैरे करतो. अल्बम सॉन्ग पण याआधी आम्ही खूप सारे केलेले आहेत आणि ह्या वेळेस आम्ही नितीन सरांचं आणि सुभाष सरांचं फर्स्ट टाइम केलेलं आहे कोरिओग्राफी. तर ह्या सॉंगच्या वेळेस आम्ही खूप मजा वगैरे केली. पण सगळ्यात आधी आम्हाला जेव्हा हे ऑफर आली की आम्हाला कोरिओग्राफ वगैरे करायचंय हे आम्हाला एक दिवसा आधीच कळलं आणि आम्ही त्याच दिवशी म्हणजे कोरिओग्राफ वगैरे केलं आणि सेकंड डेला लगेच शूट केलं. बापरे, एवढं सगळ्या fast? गोष्टी इन्स्टंट होत्या. तर आम्ही विचार केला दोघांनी मिळून की आपल्याला एकदम अर्ली आणि सगळ्यांना स्टेप जमतील असं कसं करू शकतात. तर आम्ही विचार केला की असं एक्सप्रेसिव्ह स्टेप ज्या राहतील की लोकांपर्यंत इझिली पोहोचतील आणि त्यांना पण त्यावर डान्स म्हणजे इझिली फॉलो करता येईल. तर मी तो विचार केला आणि त्या हिशोबाने आम्ही स्टेप वगैरे सेट केला आणि त्यांना पण सगळ्यांना छान प्रकारे ते जमलं. आणि ते करताना म्हणजे आम्हाला खूप सारे टेक घ्यावे लागले. तो वेगळा पार्ट आहे. पण मग खूप मजा आली हे सगळं करताना. बरं बरं बरं. एक लेडीज म्हणून कोरिओग्राफी करताना काय चॅलेंजेस वाटतात तुला, किंवा या गाण्यासाठी तुला काय काय चॅलेंजेस वाटले, किंवा ओव्हरऑल तू तुझ्या करिअर मध्ये काय चॅलेंजेस फेस करते? ऍक्च्युली मी माझी हॉबीज जोपासते म्हणजे मी त्यातच काम करते. तर मला असं चॅलेंजेस माझ्यासाठी काहीतरी आहे म्हणून असं वाटतच नाही. पण मला खूप आवडतं ऍक्च्युली त्या गोष्टीमध्येच मी खूप रमते. तर मला ते म्हणजे काही इतकं प्रॉब्लेम्स नाही फेस करायला लागत. तर खूप मजा आली बस. क्या बात आहे. काय सांगाल तुम्ही गाण्यासाठी किती उत्सुक आहात आणि किती मजा येणार आहे लोकांना? खूप एक्सायटेड आहेत की गाणं कधी येणार आहे ते. सगळ्यांना काय आव्हान कराल हे गाणं बघण्यासंदर्भात? काय आव्हान कराल अच्छा, माय हा. FM जे ऐकणारे आहेत? लिरिक्स तर खूप छान आहे गाण्याचे आणि तुम्ही ते एन्जॉय कराल कारण की ते खूप असं भावनिक आहे. तुम्हाला त्यातल्या फिलिंग्स म्हणा त्या लिरिक्स थ्रू म्हणा किंवा डान्स थ्रू तुम्हाला त्या पोहोचतील. तर तुम्ही त्या गोष्टीला ट्रेंड मध्ये फॉलो कराल. डान्स स्टेप वगैरे त्यावर छान व्हिडिओज वगैरे बनवा. आणि खूप जास्त एक्सायटेड. क्या बात. चला तर मग खूप छान वाटलं तुम्हाला दोघींसोबत गप्पा करून. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. हाय हॅलो नमस्कार जळगावकर. पुन्हा एकदा आरजे देवा 94.3 माय एफएम द इव्हनिंग बज आपला शो सुरू आहे. आणि आज आपण आपल्या जळगावच्या सुबनीत प्रोडक्शनच्या माझी बायको एक नंबर या गाण्याच्या टीम सोबत गप्पा करत आहोत. आणि ऑफकोर्स या टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे. ही मेहनत बघण्यासाठी आपल्याला लवकरच तयार व्हायचं आहे, कारण युट्यूबवरती, आपल्या टीव्ही चॅनल्सवरती अनेक माध्यमातून हे गाणं आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. या गाण्याच्या अनेक टीम मधल्या मेंबर सोबत गप्पा केल्यानंतर कोरिओग्राफर आणि डान्सरला विसरून कसं काय चालणार आहे. म्हणूनच जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस निंबाळकर आणि कृतिका चौधरी. क्या बात आहे. तेजस, माय एफएम मध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. जी, तुमच्याबद्दल थोडंसं अजून ऐकायला आवडेल. मी ॲज अ कोरिओग्राफर 10 वर्षापासून काम करतोय आणि मी
असंच फक्त आधी मी यूट्यूबवरून वगैरे शिकून मग नंतर वर्कशॉप वगैरे केले आणि डिरेक्शन आणि एक म्युझिक व्हिडिओची कोरिओग्राफी कशी होते, मूवीमध्ये सॉंगची कोरिओग्राफी कशी होते, या सगळ्या गोष्टी मी शिकलो आधी. मग नंतर हळूहळू खूप साऱ्या कोरिओग्राफी करत. क्या बात आहे. तेजस सर, तुमच्याकडून ऐकायचं आहे की गाण्यांमध्ये तोपणा टाळण्यासाठी तुम्ही इथं कोणत्या वेगळ्या स्टेप निवडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे? आमचा गोल तोच होता, कारण जसं राजश्री मॅमनी सांगितलं की एक दिवस आधीच आम्हाला सरांनी सांगितलं की उद्या शूट करायचं आहे, आजच कोरिओग्राफी करायची. राईट. तर प्रत्येक कलाकाराला एक टाइम ही खूप महत्वाची गोष्ट असते, कारण त्या गोष्टीला टाइम जितका जास्त टाइम दिला जातो तितकी ती डेव्हलप होत जाते. चांगली होती. आणि आमच्याकडे टाइमच कमी होता. तर सरांनी थोडंफार कोरिओग्राफी केलेली होती आधीपासून, पण आम्हाला वाटलं की याच्यात अजून काहीतरी होऊ शकतं, कारण एक आपण आजपर्यंत रोमॅन्टिक सॉन्ग पाहिले, पण लग्नानंतरचं रोमॅन्टिक सॉन्ग खूप कमी बघायला भेटतं. आणि सरांनी तेच नेमकं केलं. आणि रोमॅन्टिक सॉन्ग प्लस डान्स या दोघी गोष्टी मिक्स करणं थोडंसं हार्ड होतं, पण इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही त्या गोष्टी केल्या. आणि मेन गोष्ट हीच होती की ही स्टेप जे आपण कोरिओग्राफी करतोय ती कॉपी नको वाटायला, कारण आजकाल लोक स्क्रोल करता अरे इथं कॉपी, अरे इथं कॉपी असं करतात. आमचा गोल तोच होता की कॉपी नको वाटायला, पण दुसऱ्या लोकांनी कॉपी करून स्वतः रील बनवले पाहिजे, व्हायरल झालं पाहिजे, आमचा गोल होता. नक्कीच नक्कीच. हे गाणं लोकांनी बघावं अशा कोणत्या गोष्टी आहेत या गाण्यामध्ये तेजस? याच्यात कॅमेरामॅनचा पण तेवढाच रोल आहे, कारण त्यांनी पण खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि मेन म्हणजे कृतिका मॅमनी जसं सांगितलं की जास्त स्ट्रगल नाही करावं लागलं त्यांना, ते विसरून गेले. त्यांनी बिना चप्पलचा डान्स केलाय. त्यांच्यासोबत अजून दुसऱ्या पण मुली होत्या, खाली पूर्ण खडी होती, झाडू मारलेला नाही, काही नाही, काहीच नाही, ऑन स्पॉट गेले आणि बिना चप्पलचा डान्स केला. खूप सारे टेक पण घ्यावे लागले, त्यामुळे खूप सारा स्ट्रगल आहे त्याच्या मागे. मेहनत असतेच आहे ना. आणि या मेहनतीसाठी ऍज अ कोरिओग्राफर म्हणून, एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय, लोकांनी कसा रिस्पॉन्स देणं आवश्यक आहे, किंवा ओव्हरऑलच एकंदरीत तुम्हाला कलाकार म्हणून काय वाटतं आहे, खानदेशच्या लोकांकडून काय तुम्ही अपेक्षित करतात? ऍज अ आर्टिस्ट हेच वाटतंय की आपण सगळ्यांनी मिळून जर सोबत काम करून पुढे गेले, किंवा दुसरं काम करतोय तर आपण घरी बसून सपोर्ट पण केला, एक कमेंट पण केली की काम चांगलं वाटलं, ते पण एका समोरच्या कलाकाराला एक बूस्ट देऊन जातं. म्हणजे त्याच्या खिशात पैसे नसले तरी चालेल, पण त्याची कला तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीने दाखवूनच देतो. आणि आता आजकाल प्लॅटफॉर्मची काही कमी नाहीये, मोबाईलवरच सगळं होऊन जातं. राईट. ऍज अ कलाकार मेहनत शिवाय पर्याय नाहीये, आणि दुसऱ्यांचा, आपल्या लोकांचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं. भविष्यातही अशा प्रोजेक्ट साठी तुम्ही काम करायला इच्छुक आहात? हो हो, खूप. सरांचेच खूप सारे प्रोजेक्ट अजून येणार आहे, ते पण करायचे, आणि आमचे पण आहे खूप सारे प्रोजेक्ट. नक्की. तेजस सर, जाता जाता सगळ्यांना काय सांगाल गाणं बघण्यासंदर्भात? मी तर एकच ऍज अ कोरिओग्राफर हेच सांगेल, जास्तीत जास्त रील बनवा, आम्हाला पण व्हायरल करा, गाण्याला पण व्हायरल करा, आणि पुढच्या गाण्याची वाट बघा की आम्हाला तुमच्या त्या सपोर्टमुळे पुढच्या प्रोजेक्टला जास्त एनर्जी राहील. क्या बात आहे. तेव्हा मंडळी, आपलेच लोक आहेत आणि आपण नाही दाद देणार तर कोण देईल. म्हणूनच एक स्थानिक कलाकारांना आणखीन बूस्ट मिळण्यासाठी आपण सगळेजण हे गाणं, ज्याचं टायटल आहे माझी बायको, 1 नंबर सुभानित प्रोडक्शनचं आहे, हे लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच इंस्टाग्रामवरती तुम्हाला जेवढं वाटेल तेवढा तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. ऐकत रहा 94.3 माय FM. चलो अच्छा सुनते हैं. हमारे सर है, ये मैं हूँ, ये हमारे कोरियोग्राफर है, और हमारी फिर से हमारी पार्टी नहीं चल रही. हाँ, हमारी पार्टी नहीं चल रही है. तर गाईस, थोड्याच दिवसांमध्ये आमचं एक सॉन्ग येणार आहे, ज्यात आम्ही कोरिओग्राफी केली, आणि हे सॉन्गचे डायरेक्टर, सिंगर्स. तर कधी येणार आहे सर गाणं? लवकरच येणार आहे. तर सॉन्गचं सबस्क्राईब करायला. यस यस यस. आणि सॉन्गचं नेम आहे माझी बायको 1 नंबर. ओके गाईस, तर चला भेटूया. बाय बाय. आम्ही खूप खाल्लेलं आहे. तुमच्या खूप वरूनच आठवतंय मला. अशी ओरडत आहे आम्हाला, पण खाऊनी घालत. आता मला एका दिवशी बोलवा, म्हणजे आम्ही इकडे गेलो होतो घरी एकदा, तर आम्ही निंबू पाणी घेतलेले, खूप चांगलं होतं. निंबू पाणी
स्टुडिओला सर मला कुकिंग आमचं YouTube channel आहे. YouTube channel shoot वगैरे तुम्ही बनवा. मग ते साहित्य तोंडानेच बनव. हे पण खूप चांगलं हे टाका, करतात. ते टाका. पिझ्झा आणि काल मला वाटतं त्यांनी मशरूमची डिश बनवली हा. होती. खूप छान हो का? म्हणजे मस्त करतात. खाल्ली का तू? झालं गाईस फायनली इंटरव्ह्यू. आता आम्ही जाऊया स्टुडिओला. ओके, आणि तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं ना कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गाणं तुम्ही लवकर बघाल. ठीक आहे, बाय बाय. ते काय माहिती नाही आता बसणारच. हो बाप, danger आहे एकदम.